ऑनलाईन कोर्सच्या अभ्यासाची सुरुवात आत्मविश्वासाने कशी करावी याच्यासाठी मार्गदर्शन असलेला हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ऑनलाईन कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स करावं की कोर्स कसा सुरुवात करायचा. ओके, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ सर्व पालकांनी आणि मुलांनी काळजीपूर्वक बघावा. ओके, या चला तर मग सुरुवात करूया. येस, सो आपलं एंजल मॅथ्स अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे. ओके, ऍपचा फोटो इथे स्क्रीनवरती पण मी तो फोटो आणतोय. हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचंय. ओके, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ व्हॉट्सअप करायचंय. एकदा ते व्हॉट्सअप लॉग इन विथ केल्यानंतर मग पुढील 24 तासात आपल्या ऍडमिन तर्फे तो ऑनलाईन कोर्स तुमचा तिथे अपलोड करण्यात येतो. पुढची स्टेप, ओके, ऍप मध्ये तुम्ही तिथे गेल्यानंतर सेकंड ऑप्शन स्टोर म्हणून आहे खालती. सेकंड ऑप्शन स्टोर आहे, स्टोर. ओके, त्याच्यावर क्लिक करायचं. स्टोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं वरती टॉपला असं तुमच्या कोर्सचं नाव दिसेल. आता इथे 5th नवोदयचा कोर्स आहे तर नवोदय एक्झाम दिसेल. जर स्टुडंट 4th असेल तर 4th स्टँडर्ड स्कॉलरशिप दिसेल. 7th असेल तर 7th स्टँडर्ड स्कॉलरशिप दिसेल. आणि तिथे स्टार्ट लर्निंग असं नाव येतं. काय तर स्टार्ट लर्निंग. ओके, तर स्टार्ट लर्निंगवर आपल्याला क्लिक करायचंय. परत एकदा सांगतो, ऍप ओपन केल्यावर स्टोरवर क्लिक करायचं. स्टोरवर क्लिक केल्यानंतर मग आम्ही कोर्स अपलोड करतो. कोर्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे वरती स्टार्ट लर्निंग असं नाव दिसणार. तर स्टार्ट लर्निंगवर आपण क्लिक केलं तर मग आपल्याला पुढे आपला कोर्स ओपन होणार अशा पद्धतीने. ठीक आहे, चालेल. आणि त्या कोर्समध्ये मग पूर्ण माहिती दिली आहे कोर्सची. पण तिथे सेकंड ऑप्शन आहे कॉन्टेंट. सेकंड ऑप्शन आहे कॉन्टेंट. कॉन्टेंट. ओके, कॉन्टेंट ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसणार स्क्रीनवरती, राईट. आणि कॉन्टेंटमध्ये एक एक ऑप्शन दिले ते मी तुम्हाला आता सांगतो जरा, राईट. सगळ्यात पहिले दिले आपल्याला ऑनलाईन कोर्स इन्स्ट्रक्शन नावाची गोष्ट दिलेली आहे. ती कोर्स मला सर्व पालकांनी आणि मुलांनी ती गोष्ट वाचायची आहे. ऑनलाईन कोर्स इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत. ऑनलाईन कोर्सच्या सूचना आहेत. ओके, खूप महत्वाच्या आहेत. त्या सर्व सूचना 2 वेळा सर्व पालकांनी वाचायच्या आहेत. तुम्हाला ऑनलाईन कोर्सची स्पष्टता, क्लॅरिटी मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे, मुलांनी आपला एक ऍडव्हान्स वैदिक मॅथ्सचा कोर्स आहे. तो कोर्स इथे फोल्डरमध्ये आहे. तो क्लिक करायचा आहे आणि तिथे टोटल इंट्रोडक्शन सेक्शन प्लस 8 सेक्शन आहेत. आणि त्याच्या सुरुवातीला एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघून तुम्हाला ऑनलाईन वैदिक मॅथ्सच्या कोर्सचं मार्गदर्शन मिळणार आहे. वैदिक मॅथ्ससाठी 100 पेजेसची नोटबुक करायची. वैदिक मॅथ्सच्या कोर्सचे जे 70 व्हिडिओ आहेत, 70-71, हे सगळे रेकॉर्डेड आहेत. एक 8-10 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ आहे. ते मुलांनी जॉईन झाल्यानंतर 30 दिवसात पूर्ण करावे अशी अपेक्षा आहे. ओके, त्यामुळे मुलांचा मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या नवोदय स्कॉलरशिप सारख्या बाकी अजून स्पर्धा परीक्षांना त्याचा फायदा मुलांना होणार आहे. मुलांचं कॅल्क्युलेशन स्पीड खूप जास्त वाढणार आहे. ओके, येस. त्याच्या व्यतिरिक्त आहे ऑनलाईन लेक्चर्स. ऑनलाईन लेक्चर्स आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात. लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर ते लेक्चर आपण डाउनलोड करून ते व्हिडिओ इथे आपण स्टेप बाय स्टेप अपलोड करतो, राईट. थोडी प्रोसेस थोडी वेळ खाऊ आहे. सो मी थोडं दर आठवड्याला व्हिडिओ टप्प्याटप्प्याने ते मी अपलोड करतो. पण आपले सगळे लेक्चर युट्यूबच्या लिंकवर ग्रुपमध्ये अवेलेबल असतात नेहमी. तुम्ही ते बघू शकता, राईट. इथे आपण टप्प्याटप्प्याने अपलोड करतो लेक्चर्स. ओके, या नेक्स्ट गोष्ट मला बोलायची आहे की ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट. ओके, आपल्या ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट आपल्या असतात. ओके, सध्या काही बेसिक ग्रामर आणि बेसिक टेस्ट आपण अपलोड केलेले आहे. तिथे स्टेप बाय स्टेप आपण तिथे ऑनलाईन टेस्ट अपलोड करणार आहोत. 50+ टेस्ट आपल्या 50 काय जास्त होतील, त्या वर्षभरात आपल्या होतील जरा एकदा, चालेल. आणि ऑनलाईन टेस्ट कॉम्पिटिशन्स असेल तरी तुम्हाला इथे ते टेस्ट दिसणार जरा. ओके, त्याच्या पुढे आहे PDF प्रॅक्टिस टेस्ट. ओके, आपल्या संपूर्ण विषयाच्या चॅप्टर वाईज PDF प्रॅक्टिस टेस्ट आपण तिथे अवेलेबल केलेल्या आहेत. ओके, तर प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रॅक्टिस टेस्ट आहेत, चॅप्टर वाईज आहेत. तसेच त्याच्या खालती त्याचे आन्सर शीट्स पण आहेत. ओके, सो मला सर्व स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला सांगायचंय आपल्या कोर्समध्ये काय काय गोष्टी आहेत. सर्वांनी एक 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ देऊन एक 4-5 दिवस रोज तुम्ही बघा या गोष्टी काय काय आहे. एक एक गोष्ट एक्सप्लोर करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल, राईट. एवढं सिम्पल आहे आपलं स्ट्रक्चर ऑनलाईन कोर्सचं. ओके, चालेल चॅम्पियन्स. आणि मला सर्वांना एक गोष्ट बोलायची आहे की सर्वांनी आपल्या लाईव्ह लेक्चर्समध्ये म्हणजे पहिले जॉईन झाल्यानंतर मला म्हणायचं सर्वांनी पहिल्यांदा जॉईन झाल्यानंतर तुम्ही जॉईन व्हायच्या आधीचे काही लेक्चर झाले असेल तर तुम्ही इथे ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुम्ही ते बघायचे.
ओके. आपल्या लाईव्ह लेक्चर्समध्ये सर्व मुलांनी जेव्हा मी कमेंट करायला सांगतो येस रेडी ते कमेंट करायचे. तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहिजे, तेव्हा मग मजा येणार तुम्हाला पण आणि मला पण. ओके. येस. नेक्स्ट गोष्ट मला बोलायची, जेव्हा जेव्हा आपलं लाईव्ह लेक्चर्स फिनिश होतं, मी ग्रुपमध्ये मुलांना कमेंट करायला लावतो, राईट. कॉन्सेप्ट समजली, तुमचं नेम, तुमचं डिस्ट्रिक्ट नेम, कॉन्सेप्ट समजली, तुम्हाला लेक्चरमधलं काय आवडलं, स्टोरी असेल तर स्टोरी आवडलं, राईट. आणि एक इंटरेस्टिंग आय एम लर्निंग बोलायला लावतो, राईट. सो ही एक तुमच्या अभ्यासाची एक प्रोसेसच आहे. त्यामुळे एक मजा येणार तुम्हाला अभ्यास करायला, थोडा इंटरेस्ट वाढणार, हा त्याचा मागचा हेतू आहे. ओके चॅम्पियन्स, सर्वांनी कमेंट आवर्जून आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, चलेगा. असं आय एम लर्निंग ही एक इंटरेस्टिंग फ्रेज आहे ना, एक छान डायलॉग आहे हा. सर्वांनी आनंदाने बोलायचं आहे आणि आपला ऑनलाईन कोर्स जबरदस्त पद्धतीने करायचा आहे.